श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, विद्यार्थी पालकांसाठी धक्कादायक बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आमच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप अथवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा, राज्यातून एक धक्कादायक बातमी विद्यार्थी पालकांसाठी महत्त्वाची. 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद सुरू झाला. एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू झाला बेंचवर बसण्यावरून. लक्षात घ्या, तुम्ही विद्यार्थी पालक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. काही वेळानंतर या वादाचं रूपांतर हे हाणामारीमध्ये झालं. विद्यार्थी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारत होते. यानंतर एका विद्यार्थ्याने बॅगमधून चाकू काढला आणि 2 विद्यार्थ्यांवर सपासप वार केले. तर बघा, आता हे विद्यार्थी अशा प्रकारचं क्राईम करायला लागल्यानंतर काय मुलांना कशा प्रकारचे संस्कार आहेत हे आपल्याला दिसून येते. जर देशाचं भविष्य असेल, राज्याचं भविष्य असेल, तर हे भविष्य आता सध्या धोक्यात आहे असं म्हणावं लागेल. शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी लगेच कारवाई केली आणि 15 वर्षाच्या दोन्ही विद्यार्थ्यांना सायन रुग्णालयात दाखल केलं. या विद्यार्थ्यांना आता ICU मध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर एटॉफिल पोलिसांना बोलवण्यात आलं. यानंतर पोलिसांनी 15 आणि 16 वर्षाच्या 2 मुलांना ताब्यात देखील घेतलेला आहे. बेंचवरून बसण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हे अशा प्रकारच्या गंभीर घटनेमध्ये झाले. सुरक्षेच्या कारणामुळे शाळेमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पालकांनी मात्र मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मागच्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांची संख्या वाढली आहे. अशा घटनांना मोबाईल आणि सोशल मीडिया जबाबदार आहे, अशा प्रकारे तज्ज्ञांचे मत आहे. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा. अशा प्रकारचं क्रूरकृत्य हे घडलं नाही पाहिजे, यासाठी शाळांनी काय निर्णय घेतले पाहिजेत किंवा विद्यार्थी पालकांकडून काय सजेशन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य करू शकता. तर परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. आपल्या मुलांची काळजी घ्या. त्यामुळे मी प्रत्येक पालकाला सांगतोय की तुम्ही आपल्या मुलाच्या संपर्कात राहावे. तो त्याचे मित्र कोण आहेत, कशा प्रकारे त्याचं सराउंडिंग आहे, बॅकग्राऊंड आहे, कुठल्या मुलांसोबत राहतोय तो, शाळेत पण वेळोवेळी चौकशी करणं गरजेचं आहे. आणि अशा सर्व घटना टाळण्यासाठी विद्यार्थी पालकांनी नेहमी एकमेकांमध्ये कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. काळजी घ्या. परत भेटूयात. स्वामी समर्थ.